नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा गोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण स्टेट बोर्ड आधारित भूगोलाचा अभ्यास करत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओला मी सांगू इच्छिते की आज इयत्ता 6वीचा भूगोल सुरू झालेला आहे आणि आज आहे पहिला चॅप्टर. पहिल्यांदा आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये थोडीशी माहिती, त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. ही 2 चॅप्टर याच व्हिडिओमध्ये कव्हर होतील. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला पृथ्वीच्या परिवलनाबद्दल माहिती दिलेली आहे. ज्या चॅप्टरचं नाव त्यांनी ऋतुनिर्मिती असं ठेवलेलं आहे. तर पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे, यावर प्रश्न आलेला आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालागणना करणे शक्य झाले. सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसेच दिनमान व रात्रमान या दिवसासाठी वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवत असतो. यानंतर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हा 7व्या वर्गाचा दुसरा चॅप्टर आहे, ज्यामध्ये आपल्याला चंद्राची गती दिलेली आहे. तर चंद्राची गती काय आहे? तर चंद्राची गती ही पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील अक्षीय कक्षीय गती आहे. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. तसेच पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्यामुळे चंद्र हा सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. चंद्राला परिभ्रमण व परिवलन गतीच्या कालावधीसाठी सारखाच असतो. त्यामुळे चंद्राला एकच बाजू सतत आपल्याला दिसत असते. याचं भौगोलिक स्पष्टीकरण देत असताना त्यांनी असं सांगितलंय की पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षाही लंबवर्तुळाकार आहे आणि तो पृथ्वीचा जास्तीत जास्त जवळ असतो. त्या स्थितीला आपण अपभू स्थिती म्हणू शकतो. याउलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असते. म्हणजे जवळ असला की उपभू आणि दूर असला की अपभू, ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. त्याचबरोबर आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो, हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर अमावास्या, अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी दिसणारी चंद्राची चंद्रकला आता आपण या चित्रा थ्रू अभ्यासूया. त्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थिती देखील आपल्याला लक्षात येत आहे या चित्रातून. आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो. त्या चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग असतात. हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो. तर अमावास्या तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो. शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यामध्ये 90 अंशाचा कोन होत असतो. त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो. म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसत असतो. आता हे आपल्याला या आकृतीतून स्पष्ट होत आहे. जे मी आकृतीचं स्पष्टीकरण दिलंय तेच हे या शब्दात लिहून इथे दिलेलं आहे. यानंतर आपण ग्रहणे पाहूया. ग्रहण म्हणजे काय अगोदर समजून घेऊ आणि त्यानंतर चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण काय असतं किंवा काय स्थिती उद्भव होते हे पाहूया. ग्रहणे म्हणजे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व सूर्याची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसते. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी
सुमारे 5 अंशाचा कोन करते. परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाच्या 2 वेळा छेदतो. प्रत्येक अमावास्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो. तर पौर्णिमेला तो 180 अंशाचा असतो. असे असले तरीही प्रत्येक अमावास्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाहीत. म्हणूनच प्रत्येक अमावास्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत. काही पौर्णिमा व अमावास्यांना सूर्य, पृथ्वी व चंद्र एक सरळ रेषेत येतात व एकाच पातळीवर येतात. अशा वेळी ग्रहणे होतात. ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भातच घडत असतात. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत. यात शुभ अशुभ काहीच नसतं. पृथ्वी, चंद्र, सूर्य विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे. या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असतं. सूर्यग्रहण. आता सूर्यग्रहण काय आहे तर सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तिन्ही खगोल समपातळीत व एका रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. अशी सावली 2 प्रकारे पडते. मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ असते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते. ती स्थिती खग्रास सूर्यग्रहण असते. खग्रास सूर्यग्रहण फार मोठी भागातून अनुभवता येते. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू म्हणजे सगळ्यात लांब स्थितीत असतो. म्हणजेच तो पृथ्वीपासून लांब स्थितीत असतो. परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. अशा वेळेस आकाशात ती संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाकारासारखी दिसते. ह्याला आपण कंगनाकृती सूर्यग्रहण म्हणत असतो. आता सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये पाहूया. सूर्यग्रहणाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत तर सूर्यग्रहण अमावास्येला होते पण प्रत्येक अमावास्येला होत नाही. सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत येतात. एका पातळीवर आल्यावर सूर्यग्रहण होते. खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद इतका असतो. चंद्रग्रहण. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीवर असते आवश्यक असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यावेळी चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते. तर काही वेळा चंद्र काहीसा झाकला गेलेला असतो तेव्हा खंडग्रास चंद्रग्रहण होते. मग या चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये काय आहेत तर चंद्रग्रहण पौर्णिमेला होते परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. पृथ्वी, सूर्य, चंद्र हे म्हणजे अनुक्रमे एका सरळ रेषेत किंवा पातळीवर आले की चंद्रग्रहण होते. खग्रास चंद्रग्रहणात जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे असतो.